नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले वैदिक ज्ञान मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत येणाऱ्या गुढीपाडव्याला कोणत्या राशींच्या घरात होणार आहे धनवर्षाव। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। मित्रांनो, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जाणार आहे। या दिवसापासूनच हिंदू नववर्षाला सुरुवात होणार आहे। तसेच ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे, कारण या दिवशी गुढीपाडव्याबरोबरच सूर्यग्रहण देखील असणार आहे। त्याचबरोबर मीन राशीत 5 मोठे ग्रह एकत्र येणार आहेत, त्यामुळे 4 राशींच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक ठरू शकतो। या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात। ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला सूर्य मीन राशीत असणार आहे। त्याचबरोबर बुधादित्य योग, अमृतसिद्धी योग आणि सर्वार्थसिद्धी योग यासारखे अनेक शुभ योग जुळून येणार आहेत। ग्रहांचा हा शुभ संयोग कोणत्या राशींसाठी शुभकारक असेल ते जाणून घेऊयात। वृषभ रास हिंदू नववर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहेत। या काळात तुम्हाला अप्रत्याशित धन लाभ देखील होऊ शकतो। तसेच तुमच्या करिअरमध्ये अनेक यशाच्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील। या कालावधीत तुमचं एखादं मोठं स्वप्न लवकरच पूर्ण होईल। तसेच जे अविवाहित आहे त्यांचा लवकरच विवाह होण्याची देखील शक्यता आहे। मिथुन राशीच्या लोकांसाठी अनेक अर्थांनी हा शुभ योग असणार आहेत। या काळात तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते। तसेच तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल। अनेक ठिकाणी तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील, त्यामुळेच तुम्हाला या कालावधीत मानसिक शांती लाभेल। कन्या रास नवीन वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ वार्ता घेऊन येणार आहे। या काळात तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील। तसेच पैसे गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला धनलाभ देखील मिळेल। गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे। पैशांची देखील बचत कराल। मकर रास हिंदू नववर्ष मकर राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे, कारण या राशीच्या लोकांचे 29 मार्च रोजी शनीची 7.5 संपणार आहे। त्यामुळेच अनेक संकटांपासून सुटका होईल। विशेषतः व्यापारी वर्गासाठी लोकांसाठी हा काळ फार चांगला जाणार आहे। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तसेच तुमचे अनुभव आमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।